विमल, तांबे चांगलं जाड जाड आहेत बाया. हळदी कुंकाला चांगलं जाड जाड तांबे आणलं ग वाटायला. अगं शांताबाई, आता 4-5 बायकांनाच वाटायचं म्हणल्यानंतर म्हणलं कुठं हलकी भांडी घ्यायची न काय आणावं. म्हणलं अगं लय विचार केला काय घ्यावं काय घ्यावं. मग दिसलं ही तांबे, म्हणलं तांब्याचं आणावं चांगलं, आठवण राहील पाणी पेतानी. विमले, आणि तांबेच बरं सुचलं ग तुला आणायचं. हा, पण हे तांबे तर म्हणजे पाणी प्यायचंच आहे ना, का जायचं घेऊन सनी रानात? काय बाया, तांबे आणलं दुसरं सापडलं नाही बाई, ताट चमचे प्लेटी काय तांबे घेऊन आले. काय बाई विमले, तुझं डोकं काय माहित. मला माहित होतं ग पार्वती, तू आहे ना माझ्या वस्तूला नावच ठेवते. आता तू हळदी कुंकू करशील का नाही, तेव्हा मग आम्हाला सगळ्यांना बोलव आणि चांगलं काहीतरी ना मजबूत काहीतरी दे आम्हाला वाट चांगलं. बरं विमल, जाऊ दे बाय जाऊ दे. अवका आता आम्हाला जायचंय. अगं ती माझी मैत्रीण नाही बाई रुपी ग, तिची ती हे बाळू पाहुणं, ते तनयाला मुलगी झाली तर तिकडं ती फोन आला होता जायचंय ना, 2 दिवसांनी बारसा आहे तिच्या पोरीचं. मग ते तिकडे जायचं होतं तर जाऊ का मग घरी मी? अगं बाई शांताबाई, असं कसं जाऊन देईन मी? हा, नाव घे ना नाव. हा, चला बायांनो क्या सुरू कर. शांताबाई, तुझ्यापासूनच उखाणा घ्यायचा तू. हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि उखाणा नाही घ्यायचा बाई. हा, घे कर सुरू. अगं विमले, तूच कर की सुरुवात. घे पहिल्यांदा तूच घे नाव, मग आम्ही घेतो. घे. हा बरोबर आहे विमल, घे पहिल्यांदा तूच घे, मग आम्ही घेतो सगळ्या बायका. तर आठवतो काय घ्यायचं ते. घे बाय घे. बरं बाया, घेते मी. ऐका तर मग. चांदीच्या करंडामध्ये ठेवले हळदी कुंकू, चांदीच्या करंडामध्ये ठेवले हळदी कुंकू, सागररावांचं नाव घेते, कुत्री लागली भुंकू. भाऊजीच्या मागे कुत्री लागली भुंकू आहे का नाही, दारू पिऊन आल्यावर. हो, तुझा नवरा जसं का दारूच पेत नाहीये. बरं विमले, घेते बघ मी नाव. ऐक तर मग. कान भरण्यात बायका आहेत हौशी, कान भरण्यात बायका आहेत हौशी, शांताराम रावांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी. वा वा शांताबाई, छान घेतलं भाऊजींचं नाव. पार्वती, घे आता, किती चांगलं नाव घेते बघू दे मला. घे. अगं विमले, माझं नको नाद करू. अगं मिला हाय नाव, आता तुझ्या नाकावर टिचून बघ कसं नाव घेते आता मी. ऐका तर ग बायांनो. हळदी कुंकाच्या कार्यक्रमा दिवशी नेसली साडी छान, हळदी कुंकाच्या कार्यक्रमा दिवशी साडी नेसली छान, आणि महादूर रावांचं नाव घेते, सगळ्यांचा राखून मान. मान राखून आलेलं तर मला बोलली, नाव ठेवले म्हणे मान राखून. वा पार्वती, छान घेतलं बरं का. सुमन, घे बाया. श्यामल, तुझं पण राहिले. घ्या काजली, पटापटा घ्या. सासूबाई माझी प्रेमळ, नणंदबाई हौशी, शंकररावांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी. पेरूच्या बागेत मोर कसा डुलतो, पेरूच्या बागेत मोर कसा डुलतो, प्रकाशरावांनी साडी आणली, रंग बघा कसा खुलतो. आईला शांती गेली विमल वहिनीच्या इकडं, सगळ्या बाया जमल्या असतील. पण विमल वहिनीने कुठली साडी घातली असेल बरं? कशी दिसत असेल बरं माझी विमल? हां, बघू काय जाऊ असेल. पण का माझं गाड्याचं काय तिथं काम आहे ना, बायकांचा कार्यक्रम आहे. पण काहीतरी डोक्यात काहीतरी विचार आणावं लागेल, काहीतरी कारण काढावं लागेल. मी म्हणतो शांती, तू कुठे गेली? मला भूक बीक लागली होती म्हणून मी तुला बघायला आलो होतो असं काहीतरी म्हणतो, आणि तुझा फोन लागा नाही असं काहीतरी म्हणतो. मग तिथं बायका आहे ना, कोणी काय म्हणणार नाही काय नाही. काय करतात बायका गावातल्याच इथं, येतो जाऊन सनी, कोण नाही काय म्हणून. बरं विमले, चल मग जाऊ का? आता उद्या आमच्या घरी आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. या मग सगळ्या बायकांना सांगते मी. विमले, ये तू पण. आणि परवा दिवशी तिकडे जायचंय त्या रुपयाच्या इकडं, ते तनयाच्या पोरीचं बारसा आहे ग, तिकडे जायचंय. तुला नाही का सांगितलं? तो शांताबाई, आता आम्हाला कसं सांगाल आम्ही गावातल्या बाय? आता ती तुझी मैत्रीण आहे, आणि शिवाय रश्मीची नणंद, तिची सवत आहे ना. ते काय नाव ती जात नाही का काय? ये बाई ये जाऊन सनी, आता एवढं सांगितलंय म्हणल्यावर. हां ठीक आहे, या मग तुम्ही या. आणि बघा बाय, तांबे चांगलं जाड आणल्यात आहे मी. विमल वहिनी नमस्कार. लका इकडे बायका जमल्यात काय सगळ्या? ते शांती, तुझा मोबाईल बंद लागतोय. ही ते म्हणलं जेवायसाठी मी म्हणलं होतं कुठे गेली शांती बघावा, पण इकडं का आवाज आला, म्हणलं काय ते बघा म्हणून आपलं आलो होतो. काय कार्यक्रम चाललाय वाटतं हळदी कुंकाचा? विमल वहिनी छान. ह्या बंटीच्या बाबांना इकडे यायची काय गरज होते का? अहो मी येणारच होते, मी बंटीजवळ सांगितलं नव्हतं.
हळदी कुंकाला चालली म्हणून सनी, आणि तुम्हाला काल सांगितलं होतं की विमलेची तर हळदी कुंकू आहे म्हणून, तरी आलात का मागं? काय तुम्ही पण. चला चला येते घरी मी. आता केलंय स्वयंपाक हाताने करून, ते आपलं हाताने वाढून घ्यायला येत नाही वे. काय बाया तुम्ही पण का नाही. हे शांताराम, काय शांताबाईचा नवरा ह्या विमलीला बघायला येतो. ह्याला काय नाही काय आहे ना कारण शोधावं लागतं. या विमलीवर लाईन मारतो माहीत नाही वे. आता मी पण चांगली आयडियाच करते. भाऊजी, अगो बाया बरं झालं आलं भाऊजी. विमले हो, अगं येऊ दे भाऊजी. आता तुमची बायको आहे का नाही इथं? आम्ही सगळं उकाणं घेतलं बघा सगळ्यांनी. आता भाऊजी तुम्ही आलात तर शांताबाईसाठी मस्त घ्या बरी का उकाणा. आणि आता विमलीच्या घरी आलत म्हणल्यानंतर तुमच्या विमल वहिनीसाठी घ्या एक उकाणा मग. काय हो बायानो, काय म्हणताय? लका काय बोलते पार्वती? हा, मला काय नाव बिव तसलं येत असतंय बाई? मी माझ्या बायको कुठे गेली म्हणून बघायला आलो होतो. मला काय तसलं नाव बिव येत नाहीये. पण तुम्ही म्हणत असेल तर मग घेतो. मग काय विमल वहिनी, घेऊ काय एखादं नाव? शिकवा की आता तुमच्या भाऊजीला. मला तर काय येत नाही उखाणं बिखाणं बघा. अहो भाऊजी, मला काय आता मी काय शिकवणार तुम्हाला? तुम्ही हुशार एवढं. घ्या की घ्या. अहो शांताबाईसाठी घ्या की एखादा उखाणा. हा, आता एवढं तुम्हाला अक्षरशः जेवण जाय ना. बायको कुठं गेली म्हणून सनी 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला घरात बसू आहे ना. काय बसवा ना. आलं तिकडे शोधत बायकोला. मग आता बायकोसाठी उखाणा घ्यायचं तुमचं कर्तव्य आहे. एवढ्या बाया सगळ्या आग्रह करतात तर घ्या. आम्ही काय शिकवतो हाय की तुम्ही हुशार. सांग शांताबाई भाऊजींना नाव घ्यायला. बंटीचे बाबा पण कशाला आलेत काय माहिती इकडे. हो सांगते की. बंटीचे बाबा आता आलं तिकडे तर बाया एवढ्या सगळ्या बोलतात ते. घ्या की एखादा उखाणा, आता घ्या म्हणतात तर घ्या. आईला ठीक आहे मग शांत, घेतोच मी. विमल वहिनी तुम्ही म्हणताय तर मग घेतो उखाणा एक मग शांतीसाठी. आणि पार्वती म्हणत होती ना की विमल वहिनीसाठी पण एक घ्या, तर घेतो मग. ऐका तर मग. एक होती चिऊ एक होती काऊ, एक होती चिऊ एक होती काऊ, शांते डोकं नको खाऊ. भाऊजी, शांताबाईला डोकं खाती वाटतं तुमची. बरं जाऊ द्या. विमल वहिनी तुमची घ्या की एक विमल वहिनीसाठी यावं. घ्या. काय ग विमले, असू दे बाई, घेऊ दे. वहिनी करतात एवढं तर असू दे की. घ्या वहिनी, आपलं हे वहिनीसाठी घ्यावं भाऊजी नाव एक. विमल वहिनीसाठी का? बरं ठीक आहे. पार्वती तू म्हणते तर मग घेतोच मग. ऐका तर मग. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, विमल वहिनी तुमच्यासारखा नाही सापडणार हिरा. मुर्दा बसवला ह्या बंटीच्या बाबांचा. आलेत कशाला सगळ्यांसमोर अपमान करायला. बरं बंटीचे बाबा चला की, व्हा पुढं तर आली आम्ही. चला व्हा पुढं. भूक लागली ना तुम्हाला? नाही शांती, भूक नाही लागली मला. गेली भूक आता थोडी. बायकांनो ऐका तर मग. विमल वहिनीसाठी अजून एक नाव घेतो आणि शांतीसाठी अजून एक नाव घेतो. बघा तुम्हाला चालत असेल तर मग. अहो घ्या की घ्या भाऊजी घ्या. मुद्दामून नाही घडत नकळत घडते, मुद्दामून नाही घडत नकळत घडते, माझे मन रोजच प्रेमात पडते. अगो बाय, होय भाऊजी, कोणाच्या प्रेमात पडतं? काय विचारते पार्वती? विमल वहिनीच्या नाही म्हणू शकत. बायको माझी शांती म्हण. शांतीचं साठी घेतला नव्हता का ना मी? शांते ये लवकर मग. जातो पुढं. येतो विमल वहिनी, येतो मी. चला येतो. विमले जातो बाई आम्ही पण. चल, आमच्या घरी नवरे घाईत बाय गे वाट बघत असतील. शांताबाईचा कसा नवरा इथं घरी आला पार. लय शांताबाईचा नवरा प्रेम करतोय. शांताबाई सांभाळून ठेव बर का तुझ्या नवऱ्याला. लय प्रेम करणारा भेटलाय ग बाया खरंच. विमले येतो आम्ही. चला हो बायांनो. बर ठीक आहे, या विमले या बायांनो. उद्याच्या लय आमच्यात हळदी कुंकाचा कार्यक्रम. येते विमले. हो शांताबाई येते की. काय हो काका, लईच खुश दिसताय आज. कुठं गेलं होतं? काका पिंट्या काय सांगू तुला. तिथं विमल वहिनीच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. गेलो होतो तुझ्या काकूला बघायला. शांतीला बघायला गेलो होतो. कायला का बाया बिया मस्त नटून मस्तपैकी नावं घेत होती उखाणे. मी पण घेतलं उखाणा मस्तपैकी 2-4 उखाणे घेऊन सनी मस्त. बायांना कसं एवढं उखाणे आवडलं ना. खायला का पिंट्या यायचं होतं का तो. लय मजा आलेला का. काका भेटल्या का नाही मग? विमल वहिनी भेटल्या का नाही? काका माझ्यापासून तुम्ही काही लपवू शकत नाही. मला माहित आहे तुमच्या मनात
काय विमल काकू विषयी? आला का पिंट्या, तुझ्यापासून काय लपवायचंय? कशासाठी गेलो होतो मी? शांतीला नव्हतं बघायला गेलो का? विमल वहिनीलाच बघायला गेलो होतो. अल्ला का लय काय सांगाय, तुझ्यापासून काय लपवायचंय? चल जा तुम्ही, शांतीला मागणं ऐकलं नाही तर काहीतरी. हा चल, ये नंतर निवांत बोलू आपण मग. हा जा तुम्ही. काका सांगू काय काकूंना? शांता काकूंना सांगल बरं का मी, सुधरून जरा सुधरून. नाहीतर बघा मग शांता काकूला कळालं ना, मग काय तुमचं खैर नाही. काय का पिंट्या, असंच कर? हा मला पण माहित नाही काय तुझं काय चाललंय ते. तुझं सांगतो का मी कोणाला? असं काय करू नको का बावळ सारखं. हा ये तुम्ही, मला विश्वास आहे तुझ्यावर असं काय करणार नाही म्हणून. काका कधी सुधारणातलं नाही येत. मुर्दा बसवला तुमचा. तुम्हाला उकाण्या घ्यायची लईच हाऊस आहे काय? हा नाही, मला माहित नाही का? हा विमल वहिनी करून सनी तिचा चांगला उकाणा घेतला आणि मला असं नाही. तुम्ही ना आता सगळी तुमची कारस्थानं माहीत झाल्या तर नाही. मला असं वाटतं जाऊ दे बाई, कुठं आपलं नवरा बायकोची भांडणं जगाला दाखवाव. तू ही माणूस आता 4 चौघामध्ये माझा अपमान केला ह्यानी. हा बंटीचे बाबा, तुमचा विषय संपला. येऊ द्या घरी, मला बघतीस तुम्हाला चांगलं. तुमचा मुर्दा बसवला तुमचा सकाळ. शांता काकू काय झालं? कोण काय बोललं काय? नाही ना रे पिंट्या, नाही. कशाला कोण काय बोलतोय? का असं विचारतोय मला? नाही काकू, तुमच्या चेहऱ्यावर जरा असं राग आल्यासारखं दिसलं म्हणून मी विचारलो, बाकी काय नाही. काकाला बरं वाटतंय ना? का तब्येत काय खराब झाली का काकांची? हो काय झालं असं काय विचारतोय? काय झालं काकांना? त्यांना काय झालं? काय हे झालंय त्यांना? तब्येत चांगलं धंदा कठायचं काय त्यांना धाड भरली? नाही शांता काकू, काका चांगलेच आहेत, चांगलेच राहो काकू, माझी हीच इच्छा आहे. पण काका आज असं डान्स करतच चालले होते, उड्या मारतच चालले होते. मी म्हणलं काका काय झालं? तर मला म्हणत होतं पिंट्या काय नाही झालं, माझी स्वप्न पूर्ण झाली, मला लय आज भारी वाटलं, माझा दिवस लय भारी गेला, असं काहीतरी बडबड करत होते. आता कसला दिवस भारी गेला मी विचारलं, पण काय मला सांगायलाच तयार नाहीये. म्हणलं जाऊ दे काका, तुमचा दिवस भारी गेलाय ना, मग काय प्रॉब्लेम नाही. म्हणलं आनंदात असंच राहावा म्हणून विचारलं मी, बाकी काय नाही. होय, दुसऱ्याचा दिवस खराब जाऊन स्वतःचा दिवस चांगला गेला काय? बरं येतेच घरी म्हणा, थांबा. बरं पिंट्यात चल जाऊ का? अरे घरी ती बंटी हे आलाय, भूक लागली ना, फोन आला होता. चल जाते मग. आता काका येणार खरी मजा.